तुम्ही कधी या वनस्पतीची भाजी खाल्ली आहे का? हिला पाथरी असे म्हणतात. ही भाजी डोळ्यांसाठी अतिशय औषधी आहे. चला तर मग आपण आज याची रेसिपी बघूया आणि मस्त चुलीवरचं गावरान चवीचं जेवण एन्जॉय करूया. ही वनस्पती रानभाजी आहे. ती ज्वारीच्या किंवा भुईमुगाच्या पिकांच्या मध्ये मध्ये आढळून येते. भाजी तोडायला कोणत्याही धातूचा वापर करू नये, हातानेच तोडावी, नाहीतर भाजीची चव कडू लागेल. भाजी चांगली धुवून 5 ते 6 मिनिटं छान वाफलून घ्यायची. भाजी वाफलून होईपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया. त्यासाठी 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि 4-5 हिरव्या मिरच्या बारीक ठेचून घ्यायच्यात. त्यात थोडे भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेली हरभऱ्याची डाळ बारीक वाटून घ्यायची. कशात? दगडाच्या खाली का? दगड नाही येते, वर उठाय. भाजी आता वाफलून झालेली आहे. वाफलून घेतलेली भाजी एका भांड्यात काढून घ्यायची. कढईत 2 चमचे तेल टाकायचे. फोडणीला वाटलेली हिरवी मिरची, जिरं, आलं, लसूण यांची पेस्ट टाकायची. चुलीच्या मंद आचेवर वाटण चांगलं परतून घ्यायचं. वाफवलेली भाजी थंड पाण्याने चांगली धुवून त्यातलं सगळं पाणी निथळून काढायचं. वाटण परतून झाल्यावर त्याच्यात निथळून घेतलेली भाजी सुट्टी करून टाकायची. भाजी आता चांगली हलवून मिक्स करून घ्यायची. भाजीत चवीनुसार मीठ टाकून एकजीव करून घ्यावे. भाजीवर झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी भाजी स्टीम करून घ्यायची. आपली चवदार अशी पाथरीची भाजी आता तयार आहे. आता आपण कढी करणार आहे. कढीसाठी कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं. त्यात मोहरी टाकायची. कढीपत्ता, मिरच्या, फोडणीमध्ये आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं यांचं वाटण टाकून परतून घ्यायचं. परतलेल्या वाटणामध्ये बेसन, दही, हळद यांचं एकजीव केलेलं बॅटर टाकून घ्यायचं. आता ह्यात थोडं पाणी टाकून घ्यायचं. ह्यात आता चवीनुसार मीठ टाकायचं. काय करते जिजा तू? यात आता मुगाच्या डाळीची आपण भजी बनवून ठेवली होती ती टाकायची. कढीला कधीही पूर्ण उकळी येऊन देऊ नये. मंद आचेवरच कढी उकळून घ्यावी, नाहीतर ती फुटू शकते. आता आपण भाकरी करून घेऊया. हरी आली का? हरी आली. अच्छा, कोण आहे हरिप्रिया? हिला तयार व्हायचंय अजून. झाली का तयार?
सर्दी येते? थंडी येते? कशी काय? रडायची आहे ना? कुठं आईस्क्रीम? आता आईंनी साईडला निखारा काढून घेतलाय, त्याच्यावर आपल्याला ही भाकर भाजायची निखाऱ्यावर.